नमस्कार. मी नागनाथ भाऊ भांजी, कदम पुजारी, श्री क्षेत्र तुळजापूर. आपण तुळजापुरातील श्री तुळजाभवानी देवीची जी मूळ मूर्ती आहे, या मूळ मूर्तीचा आणि या मूळ मूर्तीचे जे महात्म्य आहे, हे महात्म्य आपण जाणून घेणार आहोत. आणि जे काही दुर्मिळ ग्रंथ आहेत, पौराणिक ग्रंथ आहेत, साहित्य आहे, या साहित्याचा अभ्यास करून हे महात्म्य मी आपल्या समोर ठेवत आहे. मग या मूळ मूर्तीचं ज्यावेळेस आपण अभ्यास करतो किंवा महात्म्य जाणून घेतो, हे काही एक दोन एपिसोड मध्ये होणं शक्य नाही. आणि प्रत्येक भाग हा लांब लचक आणि मोठा करण्यात हे अर्थ नाही, कारण लोकांपाशी तेवढा वेळ नाही आहे. त्याच्यामुळं आपण या महात्म्याला, या तुळजाभवानी देवी मूर्ती महात्म्याला वेगवेगळ्या भागामध्ये विभागलेला असून आपल्याला सर्व भाग पाहता यावेत यासाठी आजच्या या पहिल्या भागापासून लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हे तुळजाभवानी महात्म्य जे आहे ते जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हे या मागचा उद्देश असून, याशिवाय या महात्म्याशिवाय तुळजाभवानी देवीचे अनेक प्रकारचे जे विधी आहेत, ज्या काही ती चाली रूढी रीती परंपरा या तुळजापुरातल्या आहेत, तुळजाभवानी मंदिरातील आहेत, तुळजाभवानी देवीच्या आहेत, या सर्व आपणाला पाहावयास मिळणार आहेत. आणि आपल्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर मला फोन करून किंवा कॉमेंट्स मध्ये आपण विचारू शकता. माझा फोन नंबर आहे 9604 97 26 10, 9604 97 26 10. तर सर्वात प्रथम आपण पाहूया की देवीची मूर्ती जी आहे हे कशी बनवली गेलेली आहे. तर आपण बऱ्याच भक्तांना किंवा आपल्या क्षेत्रातील लोकांना याची माहिती आहे की तुळजाभवानी देवीची जी आहे, देवीची मूर्ती जी आहे, ही गंडकी पाषाणापासून बनवलेली आहे. आता गंडकी पाषाण म्हणजे काय? म्हणजे आपण सर्वप्रथम तुळजाभवानी देवीसाठी, म्हणजे देवीची मूर्ती बनविण्यासाठी जी दगडाची किंवा पाषाणाची निवड केलेली आहे, तो पाषाण कसा आणि कुठला आणि कधी आणला, याचा अभ्यास आपण प्रथम करूया. तर हा जो गंडकी पाषाण आहे, गंडकी म्हणजे एक उत्तर भारतामध्ये नेपाळ आणि उत्तर प्रदेश या भागामध्ये जी गंडकी नदी वाहते, या गंडकी नदीच्या पात्रामध्ये हा पाषाण मिळतो, म्हणून याला गंडकी पाषाण म्हणलं जातं. आणि हाच पाषाण का निवडला गेला? तर सर्वप्रथम आता थोडासा चालू जमान्यातील, म्हणजे शास्त्रानुसार चालू जमान्यातील या जो दगड निवडलेला गेलेला आहे, जो पाषाण निवडला गेलेला आहे, त्याचा अभ्यास जो केलेला आहे, जो पाहिलेला, जे वाचण्यात आलेला आहे, ते मी आपल्याशी शेअर करतो. तर हा जो पाषाण आहे याला बेसॉल्ट असं नाव आहे आधुनिक भाषेमध्ये. आणि बेसॉल्ट दगड जो आहे, जो पाषाण आहे, तो कसा बनतो? तर ज्यावेळी ज्वालामुखी होतो आणि ज्वालामुखी झाल्यानंतर या भूमीच्या उदरामधून जो लावा बाहेर येतो, तो लावा जेवढ्या लवकर थंड होतो आणि त्याच्यापासून जो दगड बनतो, जो पाषाण बनतो, तो म्हणजे बेसॉल्ट. आणि तुळजाभवानी देवीची मूर्ती बनवण्यासाठी जुन्या भाषेमध्ये गंडकी आणि चालू भाषेमध्ये बेसॉल्ट या पाषाणाचा वापर केलेला आहे, की जो पाषाण ज्वालामुखीपासून बनलेला आहे. ही झाली पाषाणाची निवड.
कारण तो कणखर मजबूत आणि अनेक वर्षोनुवर्ष एकतर ज्वालामुखीपासून बनलेला, थंड झालेला आणि त्या गंडकी नदीच्या पाण्याचा प्रवाह वर्षानुवर्ष झेललेला हा पाषाण असल्यामुळं आणि भारतामध्ये बहुतेक ज्या मूर्ती आहेत या पाषाणापासून बनवलेल्या आहेत। मग हा पाषाण आणि याच्यापासून मूर्ती बनवण्याचं कसं लक्षात आलं किंवा ही मूर्ती कुणी स्थापन केली, कुणी काय केलं, हे कसं आलं हे थोडंसं आपण जाणून घेऊया। ही मूर्ती जी आहे ही मूर्ती जी आहे आपल्या या ठिकाणी वास्तविक पाहता मूर्ती जरी आपल्याला 550 ते 6 वर्षापूर्वी स्थापन केलेली असेल, परंतु हे तुळजापूर क्षेत्र जे आहे आणि याचं महात्म्य जे आहे ते प्रभू रामचंद्राच्या काळाच्याही पूर्वीपासून असल्याचे उल्लेख आहेत। परंतु जे आज आपण मूर्ती तुळजाभवानी मंदिरामध्ये पाहतो हिची स्थापना 550 ते 600 वर्षापूर्वी झालेली आहे आणि त्याचे पुरावे आपल्याकडे मिळालेले आहेत। आणि यापूर्वी मग या मूर्तीच्या अगोदर या ठिकाणी काय होतं का, मग भक्त लोक कशी येत असत, तिथं काय होतं, काय होती मूर्ती, कसली होती, काय होती, पूजा कशी होती, काय होती, हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आणि सर्वप्रथम आपण पाहूया की 550 ते 600 वर्षापूर्वी आपल्या येथील जे तत्कालीन जे शासन होतं, जे राजे होते किंवा त्या काळातली जी राजकीय व्यवस्था होती त्या व्यवस्थेतील तुळजापूरची देखरेख करणारे 2 मुस्लिम अधिकारी होते। एकाचं नाव होतं इतबर खां आणि दुसऱ्याचं नाव होतं गडबड शाह वली हसनाबादकर। आणि तिसरे जे होते ते आपल्या तुळजापूर शहरातील खंडेराव वाळके सुरवसे। या तिघांना तत्कालीन जे शासन होतं त्यांच्या शासनाच्या आदेशानुसार की तुळजाभवानी देवीची मूर्ती बनवण्यासाठी आणि तिची स्थापना करण्यासाठी या 3 लोकांनी पुढाकार घेतला आणि 3 लोकांनी पुढाकार घेऊन आता सांगितल्याप्रमाणे गंडकी पाषाण आणून त्या पाषाणापासून मूर्ती बनवली। आता वास्तविक पाहता या लेखामध्ये कुठेही 550 ते 600 वर्षाचा उल्लेख कुठेच नाही, परंतु ज्यावेळी आपण खंडेराव वाळके सुरवसे पुजारी यांच्याकडं ज्या तुळजाभवानी देवी आणि रामवरदायिनी याच्या पूजेच्या हक्कासंबंधीच्या ज्या सनदा विजापूरच्या आदिलशाह बादशाहने दिलेल्या आहेत त्या सनदावरती तारखा आहेत। म्हणजे याचाच अर्थ की खंडेराव वाळके सुरवसे, इतबर खां आणि गडबड शाह या तिघांच्या कार्यकाळामध्ये या मूर्तीची स्थापना झालेली आहे। मग ज्या अर्थी खंडेराव वाळके सुरवसे यांच्याकडे दिलेले जे कागदपत्र आहेत हक्काचे, त्या कागदावरती तारखा आहेत आणि त्या तारखा आणि आजची 2026 याचा जर ताळमेळ आपण घातला तर तो अंक येतो 550 ते 600 वर्षाचा। म्हणजेच तुळजाभवानी देवीची मूर्ती आजची जी आहे
ती मूर्ती 550 ते 600 वर्षापूर्वीची आहे आणि त्यावेळेस स्थापना केल्याची आहे हे निष्पन्न होतं. आणि आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण इथं थांबूया आणि नंतर दुसऱ्या भागामध्ये आपण पाहूया की ज्या वेळेस 550 ते 600 वर्षापूर्वी या तुळजाभवानी देवीची मूर्ती स्थापन झाली, मग तत्पूर्वी त्याच्या अगोदर काय होतं मंदिरात, कसं होतं, काय होतं, हे जाणून घेऊया आपण दुसऱ्या भागात. आणि हे पुढचे भाग आपल्याला सहज उपलब्ध व्हावेत आणि पाहावेत यासाठी सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपण सर्वांनी हे जास्तीत जास्त भाग जे आहेत ते भक्तांपर्यंत कसे पोहोचतील याच्यासाठी शेअर करणं, सबस्क्राईब करणं आणि लाईक करणं हे गरजेचं आहे. तर तोपर्यंत नमस्कार. पाहूया आपण पुढच्या भागात. धन्यवाद.